नमस्कार विद्यार्थी मित्र हो. युनिव्हिटिव्ह सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कार्बन आणि कार्बनिक संयुगाचे अनेक व्हिडिओ आपण या अगोदर पाहिलेले आहेत आणि हे प्रकरण खूप महत्त्वाचं असल्यामुळं आणि प्रत्येक भाग हा मला महत्त्वाचा वाटला म्हणून मी जास्तीत जास्त व्हिडिओ या प्रकरणावरती करण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतंय की तुम्हाला हे जास्त व्हिडिओ वाटतीलही, परंतु विलाज नाही. कारण हे कार्बन आणि कार्बनिक संयुग हे इयत्ता 9वी, 10वी आणि 11वी, 12वी या चारही इयत्तांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण असल्यामुळं या प्रकरणाचे व्हिडिओ थोडेसे जास्त झालेले आहेत. परंतु विलाज नसल्यामुळं एवढे व्हिडिओ केलेले आहेत पहा. जरी तुम्हाला हे जास्त व्हिडिओ वाटले तरी पण पुढच्या इयत्तांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असणारे हे व्हिडिओ आहेत. आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाचा टॉपिक मी घेऊन आलेलो आहे. तो आहे मॅक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स, महारेणू आणि बहुवारिके. विद्यार्थी मित्र हो, वेगळ्या प्रकारचं आपण जे धान्य किंवा कडधान्य किंवा मांस, मासे किंवा आपण जे घरामध्ये साहित्य आपण वापरतो, कापड किंवा घरातील फर्निचर किंवा वेगळ्या प्रकारच्या वस्तू रासायनिक पदार्थांच्या पासून बनलेले असतात. आणि मग त्यांची नावं काय काय आहेत, रासायनिक नावं काय काय आहेत, कशा या वस्तू तयार झालेल्या असतात, कसे हे वेगळे प्रकारचे अन्नपदार्थ तयार झालेले असतात, त्यांच्याविषयी आपल्याला या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती घ्यायची आहे. चला तर मग याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. सुरुवातीला मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजे काय? मॅक्रोमॉलिक्युल्सला मराठीमध्ये म्हणायचं महारेणू. मग महारेणू म्हणजे काय? मॅक्रोमॉलिक्युल्स आर व्हेरी लार्ज मॉलिक्युल्स that are formed by the polymerization of smaller molecules called the monomers. मग जे मोनोमर्स आहेत, या मोनोमर्सचं काय होणं? पॉलिमरायझेशन. एकाला एक, जे एक रेणू आहेत, एक रेणू असणारे अनेक रेणू एकाला एक जोडून जो एक मोठा असा रेणू तयार होतो, रेणूंची साखळी तयार होते, त्याला आपण म्हणतो की महारेणू. मग हा जो महारेणू आहे यामध्ये एक महत्वाचा शब्द लक्षात घ्यायचा, लार्ज मॉलिक्युल्स आहेत, खूप मोठे रेणू आहेत हे. आणि याच्यामध्ये हजारो असे मोनोमर्स, एकाला एक वारिक जे आहे, मोनोमर म्हणजे मराठीमध्ये त्याला एक वारिक म्हटलेलं आहे, एक रेणू त्याला म्हटलेलं आहे. असे एक वारिक जे आहेत, हजारो एक वारिक एकाला एक जोडले जातात आणि त्यापासून अशा प्रकारचा मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रो आणि मायक्रो दोन्ही शब्दांच्या मध्ये असणारा फरक लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. मायक्रो म्हटलं तर सूक्ष्म आणि मॅक्रो म्हटलं तर महा, जास्त मोठा. तर मॅक्रोमॉलिक्युल जे आहेत, हे मॅक्रोमॉलिक्युल्स हे अशा प्रकारे तयार होतात मोनोमर्सला एकमेकांना जोडल्यानंतर. मॅक्रोमॉलिक्युल्स आर ऑल्सो टर्म्ड ॲज पॉलिमर्स. यांना बहुवारिक सुद्धा म्हटलेलं आहे. बहु म्हणजे अनेक, आणि अनेक एक वारिक एकाला एक जोडले की त्यापासून तयार होतं बहुवारिक. दे आर फॉर्म बाय पॉलिमरायझेशन ऑफ मॉलिक्युल्स सच ॲज कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जे हायड्रोकार्बन्स आहेत, हे हायड्रोकार्बन्स एकाला एक पुढं जोडून जे महारेणू तयार होतो, मोठा रेणू तयार होतो, त्याला बहुवारिक म्हटलेलं आहे. द मोनोमर युनिट्स ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स आर पोलर इन नेचर. हे जे एक वारिक आहे, हे एक वारिक पोलर आहे पहा. म्हणजे ते एका बाजूला धनप्रभार, एका बाजूला ऋणप्रभार असणारा हा रेणू आहे. विथ देअर हेड्स अँड टेल्स, म्हणजे त्याला डोकं आणि सेफ्टी आहे असं म्हणूया त्याला. विथ डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे या मोनोमरची दोन्ही टोकं जे आहेत, हे दोन्ही टोकं वेगवेगळे गुणधर्म दाखवतात. पोलर आहेत त्याला म्हटलेलं आहे पहा. म्हणजे डोकाचा भाग जो आहे तो वेगळे गुणधर्म दाखवतो आणि सेप्टिकडचा भाग जो आहे तो वेगळे गुणधर्म दाखवतो, या मोनोमर मध्ये असणारा, या एक वारिक मध्ये असलेला. मग हे जे एक वारिक आहे, हे जे मोनोमर आहे, ते आपण समजावून घेऊया. अगोदर या ठिकाणी असणारा जो भाग आहे हेड आणि टेलचा, तो समजावून घेऊ. इथं पहा, हा जो निळ्या रंगाचा जे तुम्हाला बॉल्स दिसत आहेत ना, हे असे मोनोमर्स एकाला एक जोडलेले आहेत आणि त्याच्यापासून पॉलिमर तयार झालेला आहे.
ही साधारणतः नॉर्मल ग्रोईंग चेन आहे पहा, ही साधी अशी साखळी आहे. म्हणून इकडच्या बाजूला काय म्हटले पहा, ग्रोविंग अँड अटॅचेस न्यू मोनोमर्स. ही वाढत जाणारी अशा प्रकारची बाजू आहे आणि या बाजूला अशा प्रकारचे मोनोमर्स काय होतात, एकमेकांना जोडले जातात. आणि इकडचा भाग जो आहे तो सेफ्टीकडचा भाग आपण त्याला म्हणूया. हिरवा बॉल इथं दाखवलेला आहे तो सेफ्टीकडचा भाग आहे. मग अशा प्रकारचे हे जे मोनोमर्स आहेत एकाला एक जोडले जातात आणि लाखो असे मोनोमर्स एकाला एक जोडल्यानंतर असा हा महारेणू तयार होतो, हा पॉलिमर तयार होतो. पॉली मीन्स मेनी, मर मीन्स मोनोमर. अनेक मोनोमर एकत्र येतात त्यांच्यापासून तयार होतो पॉलिमर. ओके, आता तुमच्या लक्षात आलं असेल पॉलिमर म्हणजे काय आणि हा जो बहुवारिक म्हणजे काय, बहुवारिके कशी तयार होतात हे लक्षात घ्या. जर बहुवारिकाची व्याख्या आपण पाहिली, ज्या अभिक्रियेने एक वारिक रेणूपासून बहुवारिक तयार होते त्या अभिक्रियेला बहुवारीकरण म्हणतात, लक्षात घ्या. आणि जर एक वारिक म्हणजे काय त्याची जर आपण व्याख्या केली तर काय होईल पहा, ज्या लहान घटकाच्या नियमित पुनरावृत्तीने बहुवारिक बनतो. जो लहान घटक आहे, समजा इथं एक बॉल जर आपण घेतला, ज्या एकाच घटकाचं काय होते, पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होते. मग या एकाच घटकाच्या पुनरावृत्तीनं जो बहुवारिक तयार होतं त्याला म्हटलेलं आहे एक वारिक. त्याच्यातला एक जो आहे तो आहे एक वारिक. मग अशा प्रकारची बहुवारिक जी आहेत ही बहुवारिक ही एक वारिकापासून ही तयार झालेली असतात. ओके, चला आपण आणखी पुढे जाऊया. टाइप्स ऑफ मॅक्रोमर्स. जे मॅक्रोमर्स आहे, महारेणू जे आहेत त्यांचे कोणते कोणते प्रकार आहेत. मग महत्वाचे 4 प्रकार जे आहेत ते अभ्यासायचे पहा आपल्याला. देर आर 3 मेन टाइप्स ऑफ बायोलॉजिकल मॅक्रोमर्स. जे जीवशास्त्रीय जे महारेणू आहेत त्यांचं आपल्याला महत्वाचं पाहायचं आहे. आणि अँड अकॉर्डिंग टू मॅमेलियन सिस्टीम, जे सस्तन प्राण्यांच्या संदर्भातली जर सिस्टीम आपण पाहिली तर हे महारेणू 4 गटामध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यातला पहिला आहे कार्बोहायड्रेट्स, दुसरा आहे न्यूक्लिक ऍसिड्स, तिसरा आहे प्रोटीन्स आणि चौथा आहे लिपिड्स. वेगवेगळ्या प्रकारचे हे जे महारेणू आहेत, या महारेणूंचं जे वर्गीकरण केलं गेलेलं आहे ते आपल्याला महत्वाचं आपल्या सस्तन प्राण्यांच्या संदर्भातलं ते आपल्याला अभ्यासायचं आहे. कशा प्रकारचे ते जर आपण अभ्यासले तर मग अन्न पदार्थ कशा प्रकारचे तयार होतात किंवा अन्न पदार्थामध्ये कोणते कोणते घटक असतात ते आपल्याला समजतील. चला आपण प्रत्येकाची सविस्तर माहिती घेऊया. अशा प्रकारचे हे जे महारेणू आहेत या महारेणूंची आपण सविस्तर माहिती घेऊ. त्यातला पहिला जो आहे तो आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स आर पॉलिमर्स ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट्स कशापासून तयार झालेले असतात पहा. कोणते कोणते मोनोमर्स त्याला एक त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि या मोनोमर्स मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स महत्वाचे आहेत. त्यामध्ये आहे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. या तिन्हीपासून तयार झालेले हे मोनोमर्स आहेत. दे कॅन बी क्लासिफाईड मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स अँड पॉलिसॅकराइड्स. पुन्हा हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत ना, हे कार्बोहायड्रेट्स पुन्हा त्यांचे 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स अँड पॉलिसॅकराइड्स. मग मोनो मीन्स 1, डाय मीन्स 2 अँड पॉली मीन्स मेनी, अनेक सॅकराइड्स. तर हे 3 गट जे आहेत या 3 गटांच्या विषयी सुद्धा आपण उजळती माहिती पाहणार आहोत. कार्बोहायड्रेट्स आर फाउंड इन स्टार्च, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क अँड शुगर्स. कुठं कुठं हे कार्बोहायड्रेट्स असतात. कर्बोदक, कार्बोहायड्रेट्सला मराठीमध्ये म्हणायचं कर्बोदके. मग ही कर्बोदके कोणत्या कोणत्या अन्न पदार्थामध्ये असतात. स्टार्च आहे, ठीक आहे. त्यानंतर या स्टार्च बरोबर वेगवेगळ्या प्रकारची जी फळं आहेत, फळं, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, व्हेजिटेबल्स, दूध आहे किंवा साखर आहे, या सगळ्यांच्या मध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. दे आर अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ हेल्थी डाएट. आपण जे आरोग्यदायी जो आहार आपण जो म्हणतो हा एक महत्वाचा सोर्स आहे, महत्वाचा स्रोत आहे कार्बोहायड्रेट्स. म्हणजे या कार्बोहायड्रेट्स मधूनच आपल्याला बरेचसे घटक किंवा जास्तीत जास्त ऊर्जा जी आहे आपल्याला या कार्बोहायड्रेट्स पासून मिळत असते. मग अशा प्रकारचे जे कार्बोहायड्रेट्स आहेत
कोणत्या कोणत्या अन्न पदार्थामध्ये असतात, तर विशेषतः जे वेगवेगळ्या प्रकारचे जे धान्य आहेत, या धान्यांच्या मध्ये जास्त करून हे कार्बोहायड्रेट्स आहेत. दुधामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे भाज्या आहेत, या भाज्यांच्या मध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो न्यूक्लिक ऍसिड्स, न्यूक्लिक आम्ल जे आहेत. मग न्यूक्लिक आम्ल महत्वाचा एक घटक आहे. तर न्यूक्लिक ऍसिड्स इन्क्लूड DNA अँड RNA दॅट आर दी पॉलिमर्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. आपल्या शरीरामध्ये, प्राण्यांच्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत, या पेशींच्या मध्ये असणारे जे DNA RNA जे आहेत, हे DNA RNA तयार होताना पॉलिमर्स पासूनच तयार झालेले असतात. कशाचे पॉलिमर्स आहेत हे? कशाची बहुवारिका आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियोटाइड जे आहेत, हे न्यूक्लियोटाइडची बहुवारिका आहे. मग न्यूक्लियोटाइड्स कॉम्प्राइज अ पेंटोज शुगर, फॉस्फेट ग्रुप अँड नायट्रोजनस बेस ग्रुप. मग अशा प्रकारचे हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत, हे न्यूक्लियोटाइड्स कोणत्या कोणत्या घटकांच्या पासून तयार झालेले असतात? ते पेंटोज शुगर जे आहे, पेंटोज म्हणजे ही एक प्रकारची शर्करा आहे. पेंटोज शर्करेपासून, फॉस्फेटच्या गटापासून किंवा नायट्रोजन असणाऱ्या गटापासून ही तयार झालेले हे न्यूक्लियोटाइड्स असतात. ऑल द हेरिडिटरी इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड इन द DNA. The DNA synthesized into RNA and proteins. पहा, तर अशा प्रकारचे जे हेरिडिटरी इन्फॉर्मेशन आहे, अनुवंशिक गुणधर्म जे आहेत, हे सगळे या DNA मध्ये साठवून ठेवलेले असतात. विद्यार्थी मित्र हो, हे DNA मध्ये हे सगळे अनुवंशिक गुणधर्म साठवून ठेवलेले असतात. म्हणजेच या सगळ्या न्यूक्लियोटाइड्स मध्ये आपले हेरिडिटी कॅरेक्टर जे आहेत, हे साठवून ठेवलेले असतात. आणि अशा प्रकारचा हा जो DNA आहे, हा DNA नंतर RNA मध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीन्स मध्ये रूपांतरित होत असतो. तर मग वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या शर्करा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे हे जे ग्रुप आहे, ते कसे असतात ते समजावून घ्या. आता DNA ची रचना अशा प्रकारची रिबन लाईक तुम्ही पाहिलेली आहे. ट्विस्टेड रिबन जे आहे, त्या ट्विस्टेड रिबन सारखी वॅटसन अँड क्रॅक मॉडेल जे आहे, हे असं वॅटसन अँड क्रॅक मॉडेल आहे DNAचं. 2 हेलिक्स स्ट्रक्चर आहे. आणि 2 हेलिक्स स्ट्रक्चर मध्ये असणारे जे तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे जे दिसत आहेत ना, इथं जांभळा रंग किंवा निळा रंग किंवा हिरवा रंग, पिवळा रंग, पुन्हा जांभळा रंग, हिरवा रंग, पिवळा रंग, हिरवा रंग, हे जे एकाड एक जे दिसत आहेत ना, हे सगळे न्यूक्लियोटाइड्स आहेत. हे न्यूक्लियोटाइड्स दोन्ही बाजूला असणारे जे फॉस्फेट आणि शुगर, फॉस्फेट शुगर जे एकमेकांना जोडलेले दोन्ही बाजूंच्या ज्या साखळ्या आहेत ना, या दोन्ही बाजूंच्या साखळ्यांच्या मध्ये असणारे हे न्यूक्लियोटाइड्स आहेत. आणि हे सगळे पॉलिमर्स पासून तयार झालेले असतात. तर अशा प्रकारचे हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत, हे न्यूक्लियोटाइड्स कशा प्रकारचे आहेत पहा. मग आपण म्हटलं होतं की पेंटोज शुगर आहे. पेंटोज ग्रुप जो आहे, हा पेंटोज ग्रुप आहे. आणि हा फॉस्फेट ग्रुप आहे. अशा प्रकारचे पेंटोज शुगर किंवा फॉस्फेट ग्रुप जे आहेत, या DNA मध्ये असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियोसाइड जे आहेत, मग रायबोज शुगर आहे किंवा युरेसिल आहे, यासारखे नायट्रोजन असणारे, विशेष आपल्याला इथं काय पाहायचंय की यांच्यामध्ये नायट्रोजन आहे. युरेसिल मध्ये काय आहे? नायट्रोजन आहे. म्हणजे नायट्रोजन युक्त पदार्थांच्या पासून, त्याचप्रमाणे फॉस्फेट सारख्या गटापासून, त्याचप्रमाणे पेंटोज सारख्या शुगर पासून हे जे DNA आहेत, हे DNA तयार झालेले असतात. यांचे पॉलिमरायझेशन होतं. अनेक हजारो पेंटोज शुगर, फॉस्फेटचा गट किंवा नायट्रोजनचे जे पदार्थ आहेत, हे एकमेकांना जोडले जातात आणि त्यांच्यापासून अशा प्रकारच्या चेन्स तयार होतात आणि DNA जो आहे हा तयार होतो. न्यूक्लियोटाइड जे आहेत हे तयार होतात. चला, तिसरा महत्वाचा घटक जो आहे तो आहे प्रोटीन्स. प्रोटीन्स आर द पॉलिमर्स ऑफ अमायनो ऍसिड्स. वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो आम्ल जे आहेत, या अमायनो आम्लांच्या पासून हे प्रोटीन्स तयार झालेले असतात. दिस इन्क्लूड द कार्बोक्सिलिक ऍसिड अँड अमायनो ग्रुप. त्या प्रोटीन्स मध्ये कार्बोक्सिलिक आम्ल आणि अमायनो ग्रुप जो आहे तो एकत्र येतो आणि त्यांच्यापासून हे प्रोटीन्स तयार होतात.
प्रोटीन्सचा महत्वाचा भाग लक्षात घ्यायचा आहे. प्रोटीन्समध्ये अमायनो अम्ल असतात किंवा अमायनो ग्रुप असतो आणि या अमायनो अम्लांच्या मध्ये नायट्रोजन आहे, महत्वाचं लक्षात घ्या. There would be no lipids or carbohydrates without proteins because the enzymes used for their synthesis are proteins themselves. पहा, म्हणजे लिपिड्स किंवा जे कार्बोहायड्रेट्स आहेत ही तयार होण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता आहे आणि प्रोटीन्स नसतील तर कार्बोहायड्रेट्स किंवा लिपिड जे आहे यांचं अस्तित्व नगण्य आहे. कारण वेगळ्या प्रकारची एन्झाईम जे आहेत, एन्झाईम्स कार्बोहायड्रेट्स किंवा लिपिड्स तयार होण्यासाठी ही जी एन्झाईम्स असतात ना, ही एन्झाईम्स म्हणजे एक प्रकारचे काय आहेत, प्रोटीन्सच असतात आणि एन्झाईम्स शिवाय हे कार्बोहायड्रेट्स किंवा लिपिड्स तयार होऊ शकत नाही आणि म्हणून प्रोटीनचं महत्व खूप विशेष आहे. अशा प्रकारचे जे प्रोटीन्स असतात, कोणत्या कोणत्या अन्न पदार्थांच्या मध्ये विशेष प्रोटीन्स असतात ते समजावून घ्या. वेगळ्या प्रकारची अंडी असतील, कोंबड्यांची अंडी असतील, मासे असतील, त्याचप्रमाणे मांसजन्य पदार्थ जे आहेत त्यांच्यामध्ये प्रोटीन्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्याचप्रमाणे वेगळ्या प्रकारचे जे अमायनो ऍसिड्स असतात, ज्या अमायनो ऍसिड्स वेगळ्या रंगामध्ये दाखवलेत पहा, इथं प्रत्येकाची रचना दाखवली का नाही, स्ट्रक्चर दाखवले का नाही, ते गुंतागुंतीचं स्ट्रक्चर असणार आहे प्रत्येक अमायनो ऍसिडचं. तुमच्या या इयत्तेसाठी तेवढी रचना काही गरजेची नाहीये, पण तुमचा हे लक्षात आलं पाहिजे विद्यार्थी मित्र की हे जे अनेक अमायनो ऍसिड्स आहेत असे एकमेकांना जोडले जातात आणि त्यांच्यापासून प्रोटीनची रचना जी आहे, प्रोटीनची रचना ही तयार होते. ओके, म्हणजे प्रत्येक रंगाचा हा जो बॉल तुम्हाला दिसतोय तो वेगळ्या प्रकारचा अमायनो ऍसिड आहे. असे अमायनो ऍसिड्स एकमेकांना जोडले जातात आणि त्यांच्यापासून प्रोटीनची रचना ही तयार होते. चला, राहिलेला जो चौथा घटक आहे महत्वाचा तो आहे लिपिड्स. लिपिड्स आर दी हायड्रोफोबिक set of macromolecules. That is, they do not dissolve in water. हायड्रोफोबिक सेट ऑफ मॅक्रोमोलिक्युल्स म्हणजे हायड्रोफोबिक जे आहे ना, हायड्रोफोबिक जे टोक आहे ना मॅक्रोमोलिक्युल्सचं महारेणूमध्ये असणारं, म्हणजे आपण जे डोक्याकडचा भाग आपण म्हटलं होतो की ते जे टोक आहे ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. These involve triglycerides, carotenoids, phospholipids and steroids. हे जे लिपिड्स असतात ना, त्या लिपिड्स मध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, ट्रायग्लिसराइड्स, कॅरोटेनॉइड्स, phospholipids and steroids. They help in the formation of the cell membrane, formation of hormones and in the formation of stored fuel. पहा, म्हणजे कशा कशामध्ये या लिपिडचा उपयोग होतो. वेगळ्या प्रकारचं सेल मेम्ब्रेन, पेशीचं बाहेरचं आवरण जे आहे, आवरण तयार करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे संप्रेरक जे आहे, हार्मोन्स म्हणजे संप्रेरक, वेगवेगळ्या प्रकारची संप्रेरक तयार होण्यासाठी या लिपिडचा उपयोग होतो. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, वेगळ्या संप्रेरकांचा आपल्या शरीरामध्ये काय रोल आहे, काय कार्य आहे या ठिकाणी आपण पाहत नाही. जे आपले जीवशास्त्राची प्रकरण आहेत त्यांच्यामध्ये आपण या हार्मोन्स विषयी आपण सविस्तर जाणार आहोत. मग हार्मोनचं काय काम आहे, या संप्रेरकांचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये, त्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तयार करण्यासाठी या लिपिड्सचा उपयोग होतो. मॅक्रोमोलिक्युल्स आर बेसिकली पॉलिमर्स, म्हणजे हे जे महारेणू आहे ते मूळतः काय आहेत, बहुवारिकच आहेत. लॉंग चेन्स ऑफ मॉलिक्युलर सब युनिट्स कॉल्ड दी मोनोमर्स. आपण पाहिलं होतं की अशा प्रकारचे एक वारिक जे आहेत यांचे अनेक एक वारिक एकत्र येतात आणि त्यांच्यापासून मॅक्रोमोलिक्युल जे आहेत ते तयार होतात. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड्स आर फाउंड ॲज अ लॉंग पॉलिमर्स. मग यांच्यामध्ये या कार्बोहायड्रेट्स मध्ये किंवा प्रोटीन्स मध्ये, न्यूक्लिक ऍसिड्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारची बहुवारिक असतात. ड्यू टू देअर पॉलिमेरिक नेचर अँड लार्ज साईज दे आर कॉल्ड ॲज दी मॅक्रोमोलिक्युल्स. म्हणून त्यांचं जे हजारो रेणू एकमेकांना जोडल्यामुळं किंवा त्यांचा आकार खूप मोठे असल्यामुळं त्यांना महारेणू म्हटलेलं आहे. अशा प्रकारचे जे लिपिड्स आहेत ना, या लिपिड्सचे
तुमच्या या आकृतीवरून लक्षात येईल पहा कशा प्रकारचे हे लिपिड्स एकमेकांना जोडलेले आहेत. त्यांचे कशा प्रकारचे हेड अँड टेल असतं पहा. मी म्हटलं होतं तुम्हाला की हायड्रोफोबिक जे एंड आहे, इथं हेड दिसते आपल्याला आणि इकडच्या बाजूला टेल दिसते. टेल जे आहे ते हायड्रोफिलिक एंड आहे आणि हेड जे आहे ते हायड्रोफोबिक आहे. हायड्रोफोबिक हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. हायड्रोफिलिक जे आहे ते मात्र पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं. तर अशा प्रकारचे हे जे हेड आणि टेल असणारे जे रेणू आहेत, असे तुम्हाला वरच्या बाजूला जो गोलाकार भाग दिसतोय तो हेड आहे आणि खालच्या बाजूला हायड्रोफिलिक एंड आहे, वरचं हायड्रोफोबिक एंड आहे. तर अशा प्रकारचे लाखो रेणू जे आहेत ते एकमेकांना जोडले जातात आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे संयुग जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार होतात. फॉस्फोलिपिड्स जर आपण पाहिले तर हे फॉस्फोलिपिड्स अशा प्रकारचे आहेत. वरच्या निळ्या रंगाचे तुम्हाला हायड्रोफोबिक एंड दिसेल आणि जे धाग्यासारखा भाग जो दिसतोय तो हायड्रोफिलिक एंड त्या बाजूला असेल. पहा मी हायड्रोफोबिक म्हणतोय. हायड्रोफोबिक हे वॉटर इनसोल्युबल आहे आणि हायड्रोफिलिक एंड जे आहे ते वॉटर सोल्युबल आहे. दोन्ही लक्षात घ्या. सॉपोनिफिकेशन मध्ये, साबणाची अभिक्रियेमध्ये हे दोन्ही टोकं खूप महत्वाची आहेत. पहा तर महत्वाचे जे अन्नपदार्थ आहेत या अन्नपदार्थांच्या मध्ये असणारे हे सगळे पॉलिमर्स, बहुवारिक जी आहे ही आपण पाहिली. चला पुढच्या भागाकडे जाऊया. एक्झाम्पल्स ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स. वेगवेगळ्या बहुवारिकाची उदाहरण आपण पाहूया. कुठं कुठं कोणत्या कोणत्या पदार्थांच्या मध्ये ही बहुवारिक आपल्याला दिसून येतात. सिंथेटिक फायबर्स, नायलॉन, रेयॉन, स्पॅन्डेक्स कन्सिस्ट ऑफ एंटायरली मॅक्रोमॉलिक्युल्स. वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम धागे जे आहेत ना, मग नायलॉन आहे, रेयॉन आहे, टेरिलिन आहे, टेरिकॉट आहे, ही नावं तुम्ही ऐकलेली असतील पहा विद्यार्थी मित्र. या सगळ्यांच्या मध्ये अशा प्रकारचे हे मॅक्रोमॉलिक्युल्स असतात, महारेणू असतात. द मोनोमर्स आर रिएक्टेड टू मेक पॉलिमर्स or liquid primitive macromolecule. In the next step, the polymers are fed through a cell where it solidifies and attains a desired thickness. This process is called the spinning. आता पहा, तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे कृत्रिम धागे आहेत ते कसे तयार होतात, वेगवेगळ्या प्रकारचे महारेणू कसे तयार होतात, तर ती क्रिया या ठिकाणी सांगितलेली आहे. पहा एक तुमच्या लक्षात येईल की यामध्ये सुरुवातीला काय होतं, जे वेगळे जे मोनोमर्स आहेत या मोनोमर्स पासून काय तयार होतं, पॉलिमर्स तयार होतो. मग ते एकतर द्रव अवस्थेमध्ये असतात किंवा सॉलिड स्टेटमध्ये नंतर जातात. पण नंतर या पॉलिमरच्या अगोदर त्यांच्यामध्ये काय होतं, सॉलिडिफिकेशन होतं, घनीकरणाची क्रिया होते. त्यांना इच्छित अशी काय होते, थिकनेस प्राप्त होते, कठीणता प्राप्त होते आणि त्याला आपण म्हणतोय स्पिनिंग. तर यापासून वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे धागे, नायलॉनचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टेरिलिनचे किंवा टेरिकॉटचे धागे तुम्ही पाहिले असतील. तर सिंथेटिक फायबर्स तयार करण्यासाठी या मॅक्रोमॉलिक्युल्सचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जेनेटिक ट्रान्सफर जे आहे, जेनेटिक ट्रान्सफर करण्यासाठी या मॅक्रोमॉलिक्युल्सचा उपयोग होतो. मग आपण पाहिलं डीएनए आरएनए जे आहेत, या डीएनए आरएनए मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लिक ऍसिड जे आहेत, त्या न्यूक्लिक ऍसिडच्या द्वारे जेनेटिक मटेरियल जे आहे ते ट्रान्सफर केलं जातं. ड्युरिंग मिओसिस द डीएनए इज नो लॉंगर अ होल अँड द न्यूक्लियोटाइड्स दॅट रिमेन आर रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सफरिंग द जेनेटिक इन्फॉर्मेशन टू द गॅमेट्स. मग आता पहा, हा जो डीएनए आहे खूप काळ आहे तसा राहत नाही, होय की नाही. नो लॉंगर अ होल म्हणजे आहे तसा हा डीएनए राहत नाही. नंतर काय होतं, या ज्या न्यूक्लियोटाइडच्या चेन ज्या आहेत या काय होतात, वेगवेगळ्या होतात आणि वेगवेगळ्या झाल्यानंतर मात्र काय होतं, यामध्ये असणारे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत या न्यूक्लियोटाइड्स मध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती साठवून ठेवली जाते. आता न्यूक्लियोटाइड्स म्हणजे काय आहे, ते एक प्रकारचे न्यूक्लिक ऍसिड्सच आहेत. त्या न्यूक्लिक ऍसिड्स मध्ये ही जी इन्फॉर्मेशन आहे ती साठवून ठेवली जाते आणि ही इन्फॉर्मेशन तयार होणारे जी वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट्स जे आहेत, या वेगवेगळ्या प्रकारच्या गॅमेट्स पर्यंत ही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली जाते, पाठवून दिली जाते. तर मग ही इन्फॉर्मेशन कोण कोण पाठवतं, कोणत्या प्रकारचे न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, त्यामध्ये ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन
या प्रत्येकाची रचना या ठिकाणी दाखवलेली आहे पहा मी. मग इथं याला न्यूक्लियोटाइड का म्हणायचं? याच्यामध्ये नायट्रोजन आहे पहा. इथं नायट्रोजन आहे, इथं नायट्रोजन आहे, इथं नायट्रोजन आहे, इथं नायट्रोजन आहे. सगळ्यांच्या मध्ये नायट्रोजन आहे, म्हणून हे सगळे न्यूक्लियोटाइड्स आहेत. ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. तर या सगळ्यांच्या द्वारे न्यूक्लियोटाइड्सद्वारे जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती ट्रान्सफर केली जाते आणि या सगळ्यांच्या मध्ये अशा प्रकारचे मॅक्रोमॉलिक्युल्स असतात. त्यानंतर पुढचा महत्वाचा भाग म्हणजे इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स काय काय आहे. औद्योगिकदृष्ट्या या मॅक्रोमॉलिक्युलचे उपयोग कुठे कुठे होतात. देर आर 3 मेजर ग्रुप्स ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स दॅट आर इसेन्शियल इन द इंडस्ट्री अपार्ट फ्रॉम बायोलॉजिकल मॅक्रोमॉलिक्युल्स. जर आपण जैव बायोलॉजिकल म्हणजे जीवशास्त्रीय दृष्ट्या उपयोगात असणारे मॅक्रोमॉलिक्युल्स आपण पाहिले, महारेणू पाहिले की वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न पदार्थांच्या मध्ये किंवा DNA RNA मध्ये असणार हे महारेणू आहेत. पण हे सोडून काही वेगळ्या प्रकार व्यावसायिक दृष्ट्या कारखान्यांच्या मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यांचा उपयोग होतो. कुठे आहेत पहा, वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक, वेगवेगळ्या प्रकारचे फायबर, ठीक आहे नाही, वेगवेगळ्या प्रकारचं इलेस्टोमर जे आहेत, हे इलेस्टोमर्स तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. इलेस्टोमर्स म्हणजे काय? इलेस्टोमर्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स दॅट आर फ्लेक्झिबल अँड स्ट्रेची. इलॅस्टिक, इलेस्टोमर्स मधून आपण शब्द लक्षात घ्यायचा. इलॅस्टिक म्हणजे काय आहेत? हे महारेणू असे आहेत की ते कसे असतात? फ्लेक्झिबल असतात, म्हणजे सहजासहजी इकडे तिकडे वाकणारे असतात. किंवा स्ट्रेची, स्ट्रेचेबल. आपण स्ट्रेचेबल आपल्याला शब्द माहिती आहे. स्ट्रेच करणे म्हणजे ताणणे. असे अशा वस्तू किंवा असे पदार्थ तयार करण्यासाठी जे काय होतं, स्ट्रेची असतात, ताणणारे असतात, फ्लेक्झिबल असतात. इकडे तिकडे ते आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारचे जे इलेस्टोमर्स आहेत, इलेस्टोमर्स तयार करण्यासाठी या मॅक्रोमॉलिक्युल्स किंवा हे जे इलेस्टोमर्स असतात यांच्यामध्ये मॅक्रोमॉलिक्युल्स असतात. वेगळ्या प्रकारचं प्लास्टिक तयार करण्यासाठी या पॉलिमरचा किंवा या पॉलिमरच्या द्वारे जे प्लास्टिक तयार केलं जातं. द इलॅस्टिक प्रॉपर्टी लेट्स these materials to be used in products like hair bands and elastic waistbands. वेगळ्या प्रकारचे जे हेअर बँड आहे, ठीक आहे नाही, मग किंवा इलॅस्टिक असणारं वेगळ्या प्रकारचं प्लास्टिक, ताणणारं प्लास्टिक जे आहे आपण पाहतो, वेगवेगळ्या केबल्स वगैरे जे आहेत, या हे जे रबर तयार केलं ते ताणणारं रबर असतं. मग वेस्ट बँड जे आहेत त्यांचं आवरण तयार करण्यासाठी आपल्याला या पॉलिमरचा उपयोग होतो, मॅक्रोमॉलिक्युलचा उपयोग होतो. These objects could be stretched and they return to their original structure once released. जर आपण हे अशा प्रकारचं जे मटेरियल आहे हे जर आपण ताणलं, हे रबर बँड तुम्हाला माहिती आहे, असे तुम्ही ताणले आणि सोडून दिले तर पुन्हा ते त्यांच्या जागेवर जातात, ठीक आहे नाही, म्हणजे ते स्ट्रेचेबल आहे. आणखी तुमच्या परिचयाचे असणारे हे जे रबर बँड सुद्धा आहेत की ते स्ट्रेचेबल आहेत. हे सगळे स्ट्रेचेबल मटेरियल तयार करण्यासाठी, प्लास्टिक मटेरियल तयार करण्यासाठी, फायबर मटेरियल तयार करण्यासाठी या मॅक्रोमॉलिक्युल्सचा उपयोग होतो. ओके, आणखीन काय कुठे कुठे उपयोग आहे पहा. वी वेअर द फायबर मॅक्रोमॉलिक्युल्स. आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतो त्याच्यामध्ये हे महारेणूच असतात. नायलॉन, पॉलिस्टर, शब्द ऐकलाय ना, पॉलिइस्टर. पॉली मीन्स मेनी, इस्टरचे अनेक रेणू एकत्र जोडले की पॉलिस्टर तयार होतो. मग ॲक्रेलिक फायबर आर युज्ड इन एव्हरीथिंग फ्रॉम ब्लाउजेस, belts, shirts and shoes. नॅचरल फायबर्स इन्क्लूड वूल, कॉटन अँड सिल्क. हे सगळे आपले शर्ट असेल, बेल्ट असेल, शूज असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे कपडे तयार करण्यासाठी वूल असेल किंवा कॉटन असेल, ठीक आहे नाही, किंवा सिल्क असेल, या सगळ्या ठिकाणी असणारे जे रेणू आहेत ना, हे सगळे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. हेन्स देर आर मेनी ऑब्जेक्ट्स दॅट वी यूज टुडे आर मेड अप ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स. म्हणजे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये जे वेगवेगळे आपण वस्तू वापरतो या मॅक्रोमॉलिक्युल्स पासूनच तयार झालेल्या असतात. मेनी टाइप्स ऑफ प्लास्टिक्स आर मेड थ्रू ए प्रोसेस नोन ॲज पॉलिमरायझेशन. प्लास्टिक जे तयार केलं जातं, प्लास्टिकचे पाईप असतील किंवा प्लास्टिकच्या वस्तू असतील, तर या बहुवारीकरणाद्वारेच तयार केलेले असतात. विच इज जॉईनिंग मोनोमर्स युनिट्स फ्रॉम प्लास्टिक प्रोडक्ट्स. वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक जे आहे, प्लास्टिकच्या वस्तू आपल्याला ज्ञात आहेत, माहिती आहेत, या सगळ्या प्लास्टिकच्या वस्तू या पॉलिमरायझेशनद्वारे, बहुवारीकरणाद्वारेच तयार केलेल्या असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे धागे, मग वुलन फायबर असतील किंवा कॉटन फायबर असेल किंवा सिल्क फायबर असेल, हा सिल्कचा कपडा आहे पहा. याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे कॉटनचे धागे आहेत, ठीक आहे नाही,
हे प्रकारचं ऊल आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे हे धागे तयार करण्यासाठी किंवा या धाग्यांच्या मध्ये असणारे हे मॅक्रोमॉलिक्युल्स असतात. ओके, चला अशा प्रकारचे हे एकवारिक आणि बहुवारिक. आता एकदा आपण एक समजून घेऊया बरं. हा शब्द तुम्ही ऐकलाय, पॉलिइथिलीन. पॉलिइथिलीन कधी कधी तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये हे शब्द वापरता पहा. पॉलिथिन बॅग. पॉलिथिन बॅग म्हणजे प्लास्टिकची बॅग, प्लास्टिकची पिशवी, म्हणजे ती पॉलिइथिलीन. मूळ शब्द काय आहे? पॉलिइथिलीन हा शब्द आहे पहा. पॉली मीन्स मेनी आणि अनेक इथिलीन रेणू एकत्र जोडले की त्यापासून तयार होतं पॉलिइथिलीन. मग आता एक वारिक कसं आहे पहा. इथं ही इथिलीन आहे, C2H4, बरोबर ना. C डबल बॉन्ड C आणि 4 हायड्रोजन जोडले तर ते जर झालं इथिलीन. आणि असे N नंबर ऑफ म्हणजे हजारो हे इथिलीन काय जोडले, एकाला एक जोडले पहा. इथं इथिलीन जोडलेत पहा, एकाला एक जोडले असे. त्यापासून तयार झालं बहुवारिक तयार झालं. मग असे हजारो इथिलीन एकाला एक जोडले की तयार झालं पॉलिइथिलीन. मग आपण ज्या प्लास्टिक पिशव्या वापरतो ते आहे इथिलीन आणि इथिलीनचे हजारो रेणू एकत्र जोडले की त्यापासून तयार होतं पॉलिइथिलीन. अशा प्रकारची अभिक्रिया तुमच्या लक्षात येईल पहा. हे इथिलीन आहे आणि हे इथिलीन अशा प्रकारे N नंबर ऑफ जोडलेत पहा. पॉलिइथिलीन तयार होताना हे जे CH2 युनिट आहे, CH2 हे हजारो वेळा पुन्हा 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 येतं. शेवटचे कडेचे जे कार्बन आहेत ते फक्त इथं दाखवले. कडेचे कार्बन कसे असतील, इकडे CH3 असेल, इकडे CH3 असेल आणि मध्ये CH2 हजारो वेळा असेल. ते तयार होईल पॉलिइथिलीन. आता बहुवारीकरणाची अभिक्रिया मला वाटते तुमच्या परफेक्ट लक्षात आली असेल. ओके, तर अशा प्रकारची ही बहुवारिक आपण पाहिली. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची बहुवारिक आणि त्यांचे उपयोग कुठं कुठं होतात ते आपण पाहूया. मग हे पॉलिमर जे आहे पॉलिइथिलीन किंवा त्याला पॉलिथिन म्हटलं होतं आपण. इथे शब्द जो आहे ना पॉलिथिन, कशापासून? मोनोमर कोणता आहे, एकवारिक कोणता आहे ते इथिन, त्यापासून तयार होणारे आहे पॉलिथिन. आणि या पॉलिथिन पासून वेगवेगळ्या प्रकारचे बॅग्स किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म जे आहेत या फिल्म तयार केल्या जातात. त्यानंतर कॅप्रोलॅक्टम जे आहे मोनोमर, त्याच्यापासून नायलॉन 6 तयार केलं जातं. मग नायलॉन 6 कशासाठी वापरतात? नायलॉनचे दोर वगैरे तुम्ही पाहिले असतील पहा. आपण जे दोर वापरतो ना ते नायलॉनचे असतात. आणि मग हे कॅप्रोलॅक्टम नावाचं मोनोमर जे आहे ते एकत्र येतं आणि त्याच्यापासून नायलॉन 6 तयार होतं. वेगवेगळ्या प्रकारचे रोप्स किंवा ब्रश, ठीक आहे नाही, आपण जे दात घासण्यासाठी जे ब्रश वापरतो त्याचे जे पुढचे टोकं आहेत ते, किंवा फायबरचे वेगवेगळ्या प्रकारचे फायबर जे आहे, फायबर्स मटेरियल जे आहे ते ह्या नायलॉन पासून तयार केलं जातं. पॉलिइस्टर जे आहे, पॉलिइस्टर इथं पहा, इस्टर्स, पॉलिइस्टर्स. मग मोनोमर आहे इस्टर्स. वेगवेगळ्या प्रकारचे सिंथेटिक फायबर्स, वेगवेगळ्या प्रकारचे धाग्यांच्या पासून जो कपडा पॉलिस्टर तयार केला जातो, जे कपडे तयार केले जातात पॉलिस्टरचे, हे या पॉलिइस्टर पासून तयार केले जातात. त्यानंतर सगळ्यात आपल्या परिचयाचं पहा, आपण हा शब्द वापरतो दररोजच्या जीवनामध्ये. पीव्हीसी ट्यूब्स, पीव्हीसी पाईप, बरोबर ना. पीव्हीसी पाईप, पीव्हीसीचं हे संक्षिप्त रूप आहे. पण त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? पॉलिफेनिल क्लोराइड. पॉलिफेनिल क्लोराइड आहे पीव्हीसी. आणि त्याचं मोनोमर कोणतं आहे? एकवारिक व्हिनिल क्लोराइड आहे. व्हिनिल क्लोराइड त्याची रेणूसूत्र आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार. त्यानंतरच आताच जास्त वापरात असणार आहे टेफ्लॉन पॉलिमर, टेफ्लॉन. मग टेफ्लॉनचं मोनोमर काय आहे? टेट्राफ्लोरोइथिन. टेट्राफ्लोरोइथिन. टेट्रा मीन्स 4 फ्लोरीन असणारं इथिन. 4ही हायड्रोजनची जागा फ्लोरीननं घेतलेलं इथिन म्हणजे आहे टेफ्लॉन, टेट्राफ्लोरोइथिन. आणि हे कुठं कुठं वापरतात? पार्ट्स ऑफ इलेक्ट्रिकल डिव्हायसेस, कोटिंग व्हेसल्स, टेफ्लॉन कोटिंग. आता पहा, वेगवेगळ्या वाहनांना कोटिंग करण्यासाठी टेफ्लॉन कोटिंग केलं जातं, म्हणजे त्याच्यावर स्क्रॅचेस वगैरे पडत नाहीत पहा, म्हणून टेफ्लॉन कोटिंग केलं जातं. किंवा धूळ त्याच्यावर साठून राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं टेफ्लॉन टेप तुमच्या परिचयाचा आहे. तुमच्या घरामध्ये नळाचं वगैरे प्लंबिंग करण्यासाठी टेफ्लॉन, पांढऱ्या रंगाचा टेफ्लॉन टेप असतो पहा, तो त्या नळाच्या जॉईनिंगला तिथं गुंडाळतात आणि मग पुन्हा फिटिंग होते, म्हणजे तिथून लिकेज जे आहे ते होत नाही. तो जो टेप आहे ना तो टेफ्लॉन टेप असतो. त्यानंतरचं पुढचं आहे पॉलिमर निओप्रीन. मग त्याचं मोनोमर जे आहे ते क्लोरोप्रीन आहे. आणि नियरेस्ट टू नॅचरल रबर,
जे नैसर्गिक रबर जे आहे, नैसर्गिक रबरासारखंच असणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हाऊस होल्ड आणि मेडिकल आर्टिकल जे आहेत, मग आपले निओप्रीन पासून हँड ग्लोव्ज आहेत किंवा प्लास्टिक मटेरियल जे आहे बरचसं, यापासून या निओप्रीन पासून तयार केलं जातं. पुढचं पॉलिमर आहे थायोकॉल. हे जे थायोकॉल आहे हे इथिलीन क्लोराईड आणि सोडियम टेट्रासल्फाईड या दोन्हींच्या मोनोमरच्या जोडणीनं हे थायोकॉल तयार केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे गॅसगेट्स किंवा गॅसगेट्स आहेत किंवा सील्स आहेत, हार्ड रबर आहे किंवा आर्टिकल्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे कठीण रबर जे आहे ना, कठीण रबर तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सीलिंग वगैरे करतो पहा आपण, या ऑइल सील वगैरे असतात पहा. तर वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल सील्स वगैरे कठीण रबर जे आहे हे तयार करण्यासाठी या थायोकॉलचा उपयोग होतो. तर अशा प्रकारचे हे जे वेगवेगळे पॉलिमर जे आहेत त्यांचा दररोजच्या जीवनामध्ये कुठे कुठे उपयोग आहे तो आपण पाहिलाय. आणखी काही पाहू बरं, यांची रचना वगैरे कशा प्रकारची आहे. आपण आता पाहिलं होतं पॉलिमर जे इथिन आहे, तर ते पॉलिइथिलीनची रचना अशा प्रकारची असेल आणि त्याचं मोनोमर जे आहे त्याचं ऋणसूत्र असेल पहा CH2 आणि उपयोग कुठं कुठं होतो, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी किंवा बाटल्या वगैरे तयार करण्यासाठी, इलेक्ट्रिकल इन्सुलेशन वगैरे तयार करण्यासाठी या पॉलिथिनचा उपयोग होतो. त्यानंतर पॉलिप्रोपिलिन जे आहे, पॉलिप्रोपिलिनचं आहे पहा CH2 डबल बॉन्ड CH3. तर रचनासूत्र असं आहे पहा, इथं असणारा एक मोनोमर जो आहे ना, तो एक मोनोमर मी इथं दाखवतो पहा, तुमच्या लक्षात येईल. हा एक मोनोमर आहे, हाच एक मोनोमर पुन्हा पुन्हा जोडलाय एकाला एक. हा एक मोनोमर झाला, पुन्हा दुसरा मोनोमर त्याला जोडलाय याला, हा दुसरा मोनोमर झाला, त्यानंतर हा तिसरा मोनोमर आहे. असे हजारो मोनोमर्स एकाला एक जोडले, त्याच्यापासून तयार झाला पॉलिप्रोपेलिन. ठीक आहे ना. मग पॉलिप्रोपेलिनचा उपयोग कुठं होतो, वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स तयार करण्यासाठी किंवा कार्पेटिंग, जे कार्पेट तयार केले जातं, वेगवेगळ्या बॅगा तयार ज्या केल्या जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एक्झरसाइज क्लॉथ जे आहेत, ठीक आहे ना, आपण त्याला PPE किट म्हणतो पहा. तुमच्या लक्षात आला असेल आता, कोरोनामुळे आपल्याला बऱ्याचशा जणांना PPE किट याच्या अगोदर माहित नव्हतं. PPE किट कशाला म्हणायचं, ठीक आहे ना, डॉक्टर वगैरे घालतात पहा ते PPE का म्हटले पहा, P फॉर पॉली, हे P फॉर पहिला P जो आहे तो पॉली आणि पुढे काय आहे प्रोपिल, बरोबर. PPE, PP आणि E पॉलीप्रोपेलिन. मग वेगवेगळ्या प्रकारचे तशा जे PPE किट जे आहे हे तयार करण्यासाठी या पॉलिप्रोपिलिनचा उपयोग केला जातो. त्यानंतर पॉलिव्हिनिल क्लोराईड मी आताच या अगोदर सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारचे पाईप तयार करण्यासाठी हे PVC आहे पहा, पॉलिव्हिनिल क्लोराईड. एका हायड्रोजन CH2 जो आहे ना, त्याच्यातल्या एका हायड्रोजनची जागा फक्त एका क्लोरीनने घेतली, तयार झाला PVC. म्हणजे इथं असणार जो इथिन आहे ना, त्याच्या एका हायड्रोजन जागा फक्त कोणी घेतली, क्लोरीनने घेतली, तयार झाला PVC, पॉलिव्हिनिल क्लोराईड. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स किंवा इंट्राव्हेनस सोल्युशन जे आहेत, पाईप्स आहेत, ट्यूब आहेत, फ्लोरिंग कव्हरिंग आहे, हे सगळं तयार करण्यासाठी PVCचा उपयोग होतो. आणि टेफ्लॉन आपण पाहिलं, CF2 टेफ्लॉन आणि वेगवेगळ्या प्रकारचे नॉनस्टिक कुकिंग जे आहे, नॉनस्टिक कुकिंग कोटिंग कोणतं, ज्याला काही कचरा वगैरे चिटकत नाही किंवा त्याला स्क्रॅच पडत नाही किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिकल इन्सुलेशन जे आहे ते तयार करण्यासाठी या टेफ्लॉन टेपचा किंवा टेफ्लॉन मटेरियलचा उपयोग होतो. ओके, चला, खूप महत्वाची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आणि महत्वाचा आणखी एक थोडासा भाग, छोटासा भाग तुमच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे पहा, की ज्यामध्ये कोपॉलिमर्स किंवा होमोपॉलिमर्स म्हणजे काय. तर अशा प्रकारचे जे बहुवारिक जी तयार होतात, पॉलिमर जी तयार होतात, या पॉलिमर्स मध्ये जर एकाच प्रकारचे मोनोमर्स असतील, एकाच एक वारिकांच्या पुनरावृत्तीने जी बहुवारिके तयार झालेली असतात त्यांना म्हणायचं होमोपॉलिमर्स. मराठीमध्ये त्यांना म्हणायचं समबहुवारिके. पहा, एकाच प्रकारचे दिसत आहेत ना तुम्हाला, एकाच रंगाने पण दाखवलेले आहे तिथं. एकाच प्रकारचे असे एक वारिक काय होतात, एका वारिकांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती झालेली आहे, पुन्हा पुन्हा जोडलेले आहेत. आणि अशा प्रकारची एकाच प्रकारचे असल्यामुळं त्यांना म्हणायचं होमोपॉलिमर, त्यांना म्हणायचं समबहुवारिके. आता कोपॉलिमर्स पाहिले तर इथं पहा, इथं वेगळा एक वारिक दिसतंय, इथं एक वेगळं एक वारिक दिसतंय, इथं वेगळं आहे, इथं वेगळं आहे. म्हणजे काय,
एकाडेक दिसतायत पहा. एकाडेक अशी हे जे कोपॉलिमर्सचे आहेत, हे कोपॉलिमर्स एकाला एक जोडलेले आहेत. म्हणजे दुसरा प्रकार जो आहे, 2 किंवा अधिक एकवारिकांपासून बनलेल्या बहुवारिकांचा जो समूह आहे त्याला म्हटलेला आहे कोपॉलिमर्स. त्याला म्हटलेलं आहे सहबहुवारिके. त्याला म्हटलेलं आहे सहबहुवारिके. तर अशा प्रकारची समबहुवारिके, ही वरची समबहुवारिके होमोपॉलिमर्स, ही खालची आहेत सह. को म्हणजे सहबहुवारिके. तर समबहुवारिके आणि सहबहुवारिके यांच्यामध्ये काय फरक आहे तो लक्षात घेतला आपण विद्यार्थी मित्र हो. आजच्या या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती आपण पाहिली. बहुवारिके म्हणजे काय, पॉलिमर्स म्हणजे काय, आणि त्यांचे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये खूप महत्व आहे. कारण त्यांच्याशिवाय आपण असं म्हणूया की मिलियन्स ऑफ जे संयुग आहेत या कार्बनिक संयुगांच्या पासून तयार झालेले आहेत. आणि का आणि कशी तयार झाली होती या संपूर्ण या 13 व्हिडिओच्या मध्ये विद्यार्थी मित्र कार्बन आणि कार्बनिक संयुगांच्या विषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला सगळे निश्चित आवडले असतील. या व्हिडिओच्या बाबतीत किंवा या कार्बन आणि कार्बनिक संयुगांच्या बाबतीत जर विद्यार्थी मित्र तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला निश्चित विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.